श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की रामरक्षा स्तोत्र जे आहे ते सिद्ध करायचे आहे आपल्याला रामनवमीपर्यंत। आता गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत आपल्याला हा जो कालावधी असतो हा आपल्याला रामरक्षा स्तोत्र जे ते सिद्ध करण्यासाठी आणि खूप सुंदर अशी सेवा आहे। तुमच्या घरात मुलं चिडचिड करत असतील, लहान मुलं असतात बघा, जेव्हा लहान मुलं रडले जातात, खूप रडतात, काय समजत नाही त्यांचं काय दुखतंय काय होतंय, छोटे छोटे मुलं आहेत आपल्या घरात, तर तेव्हा आपल्या केंद्रातून रामरक्षा बोललं जातं की रामरक्षा पाळा आणि ती रामरक्षा सिद्ध करून लावा त्यांना। का सांगितलं जातं की रामांचं जे रामरक्षा स्तोत्र आहे त्यांच्यामध्ये एवढी पॉवर आहे, तुम्हाला सांगेल की मुलं हे खूप शांत होतात। तर विचार करा, आपले मुलं मोठे असतील, त्यांचा जिद्दीपणा हट्टीपणा जे काही असेल ते खूप कमी व्हायला मदत होते। राम हे काय होते, आपल्या सगळ्यांनाच त्यांचा आदर्श आहे, मर्यादा पुरुषोत्तम त्यांना म्हणत होते, कारण सगळी कामं त्यांनी मर्यादा न सोडता केलेलं आहे। ते एक पत्नी होते, एक वचनी होते, एक वाणी होती त्यांची, आणि सगळ्या गोष्टी या म्हणजे रामासारखा मुलगा घडणं खूप खूप त्याला भाग्य लागत असतं। म्हणून तुम्हाला सांगेल की आपल्या मुलांसाठी अवश्य करा। तुम्हाला सांगेल की आपल्या मुलांना जवळ घेऊन जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच प्रभाव दिसेल असं मी बोलेल तुम्हाला। तुमचं रोज नाही जमत रामरक्षा बोलायला, मी मान्य करू शकते, रोजच्या जीवनात धावपळ असते तर नाही जमत कोणाकोणाला, पण तुम्हाला सांगेल जे आपला 9 दिवस कालखंड चालणार आहे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत, त्या दिवशी त्या 9 दिवसांमध्ये आपल्याला अनुष्ठान करायचं आहे, रामरक्षा ही सिद्ध करायची, रामरक्षा स्तोत्र जे आहे ते सिद्ध करायचे। तर आपण देवा सिद्ध करत असतो, आपल्या देवघरासमोर बसलं अगदी तरी चालेल किंवा वेगळा पाठ वगैरे मांडला तरीही चालेल, काही हरकत नाही। तुमचं घर जर मोठं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात किंवा आपल्या देवघरासमोर बसून आपण वाचन केलं तरीही चालेल। देवघरासमोर आपण जेव्हा बसणार आहे वाचन करायला तेव्हा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची, या अगरबत्ती लावून ती रक्षा पडेल ती डब्बीत सांभाळून ठेवायची आहे। लहान मुलं असतील त्यांना लावली तरीही चालेल, कारण ती सिद्ध झालेली असते। तर रामरक्षा स्तोत्र जे ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक वेळ, आता लक्षात घ्या सगळं, एकच वेळ ठेवायची आहे, एकच आसन ठेवायचं आहे आपल्याला। आणि नियम सांगते मी तुम्हाला, आपण जेव्हा वाचन करत असतो, वाचन करत असताना आपण आपली जागा सोडायची नाहीये, जोपर्यंत आपलं पूर्ण रामरक्षा 13 वेळेस वाचलं जात नाही तोपर्यंत आपण उठायचं नाहीये तिथून, कोणासोबतही आपण बोलायचं नाहीये। जेव्हा रामरक्षा आपण पूर्ण पठण करत असतो 13 वेळा होतो तोपर्यंत, ठीक आहे, हे त्याचे नियम आहेत। नंतर मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो, आपल्या घरात खात असतील खाऊ द्या बाकीच्यांना, पण तुम्ही मात्र खायचा नाहीये, मांसाहार वर्ज्य असतो अनुष्ठान करत असताना, सिद्ध करत असताना। त्यामुळे तुम्हाला सांगेल की हे आपल्याला करायचं आहे। आणि एक सांगेल की आपण जेव्हा रामरक्षा वाचन करत असतो, वाचन करत असताना आपल्याला मोठमोठ्याने उपचार बोलायचे आहेत रामरक्षाचे, ठीक आहे, जे स्तोत्र असेल ते मोठमोठ्याने बोलायचं आहे, जेणेकरून आपल्या घरात त्याचा आवाज दरवळेल। आणि आपले लहान मुलं असतील किंवा आपली मुलं मोठी जरी असतील, जेव्हा आपण वाचन करत असतो आपल्याजवळ बसत असतील तर अतिउत्तम, कारण त्यांच्या निदान कानावर तरी म्हणजे त्याचं जे श्रवण करतील ते देखील खूप म्हणजे चांगलं मानलं जातं। म्हणून तुम्हाला सांगेन मुलांना घेऊन बसले अगदी तरीही चालेल, तर नक्कीच घ्या। आणि रामरक्षा तुम्हाला पठण करायची, रामरक्षा ही 13 वेळा पठण करायची आहे। हे आपण रामरक्षा पठण करत असतो किंवा मोठमोठ्याने आपण उपचार करत असतो तेव्हा तुम्हाला माहिती का आपल्या घरातील जेवढी नकारात्मकता असते ती बाहेर जात असते। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की राहू केतू ज्यांचा कुदृष्टी असेल एखाद्या कुंडलीमध्ये किंवा एखाद्याच्या ग्रहांमध्ये, तर त्यांचा जो दोष असतो तो देखील कमी होत असतो किंवा शांत होत असतात। नंतर अशुभ शक्ती ही आपल्यामध्ये असू द्यात किंवा आपल्या घरामध्ये असू द्यात, ती बाहेर जायला मदत होत असते। किंवा बघा असं जीव घाबरल्यासारखं होतं, कोणाला भीती वाटत असते, अशा गोष्टी जर तुमचे मुलं असू द्यात किंवा तुमच्या घरात वाटत असेल की माझ्या घरामध्ये असं वाटतंय मला, तर नक्कीच हे अनुष्ठान करा असं मी सांगेल। की तुम्हाला वाचन करायचंय हे 9 दिवस। तुमच्या घरात जर अशी बाधा असेल, काहीतरी वाईट शक्ती असेल, तर ती नक्कीच बाहेर जाण्यासाठी मदत होईल एवढं सांगेल तुम्हाला। आणि ह्या 9 दिवसांमध्ये आपल्याला प्रभू रामचंद्रांची सेवा करायची आहे। राम जे होते त्यांचं चरित्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, हे स्वतः रामांनी सांगितलेलं आहे। एक जी रामरक्षाचा मंत्र आहे, शब्द आहे, तो पवित्र आहे, त्याच्यात प्रत्येक शब्दामध्ये
उपचारामध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. प्रत्येक मंत्र हा खूप सिद्ध आहे. म्हणून तुम्हाला सांगेल की अशा घटना जर तुमच्या घरात असतील किंवा वाईट बाधा असतील किंवा कुठेही काही असू द्या किंवा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला वाटत असेल किंवा अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच रामरक्षाचं अनुष्ठान करा एवढं सांगेल. रोज आपल्याला 13 वेळा बोलायचं आहे. तुमचा वेळ जसा मिळेल तसं करायचं आहे. तुम्हाला वेळ एकच ठेवायची आहे. आणि जर समजा एखाद दिवस नाही जमलं, काहीतरी अडचण आली, इकडे तिकडे झालं तर माफी मागा आणि करू शकतात, पण रोजच्या रोज नाही. रोज एकच वेळ ठेवा. म्हणून तुम्हाला सांगेल जो वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेतच तुम्ही बसायचं आहे अनुष्ठानासाठी. त्याचे मेन म्हणजे हे सांगेल. आसन देखील तुम्हाला एकच ठेवायचं आहे. जोपर्यंत आपण अनुष्ठान करत आहोत तोपर्यंत आसन देखील तुम्हाला एकच आसन ठेवायचं आहे. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल दिवा अगरबत्ती ही चालू ठेवायची आहे. ती रक्षा जी असते, जर तुमच्या घरात बाळ असतील, लहान बाळ जर रडत असतील किंवा काही समजत नाहीये तुम्हाला तर त्यातला खूप 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 प्रभावी असं आहे जी रक्षा पडणार आहे. रामरक्षा आपण बोलत असताना अनुष्ठान करत असताना जी रक्षा पडेल तर लहान मुलांसाठी ती रक्षा खूप प्रभावी अशी आहे. त्यांना फक्त उतरती लावायची. उतरती म्हणजे कसं तर आधी माथ्याला लावा, नंतर कंठाला लावा, नंतर बेंबीला लावा. या प्रकारे आपल्याला उतरती लावायची आहे. रामरक्षा जी पडणार आहे लहान मुलांना सांगते मी. ते रडतात ना त्याच्यासाठी तर रडणं खूप प्रमाणात हा बदल घडून येईल. फक्त सेवा करत असताना तुम्हाला सांगेल मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रामरक्षा ही खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे त्याची. आणि रामासारखं आपले मुलं घडणं खूप अवघड आहे. पण आपण रामरक्षा स्तोत्र जर मुलांनी वाचन केलं, रामरक्षा स्तोत्र जे इतर मुलांनी जर वाचन केलं, लहान मुलं जे असतात, किशोरवयीन मुलं जे असतात जे वाचन करू शकतात, अशा मुलांनी जर रामरक्षा स्तोत्र जे पठण केलं तर त्यांची वाणी जी असते ती शुद्ध होत असते आणि त्यांच्या जिभेवर सरस्वती माता विराजमान होत असते. म्हणजे सगळ्या गोष्टींना रामरक्षा स्तोत्र मुलांविषयी खूप प्रभावी अशी स्तोत्र आहे. म्हणून तुम्हाला सांगेन नक्की आपल्या घरात करा एवढंच सांगेल. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.